नमस्कार. झी टॉकीज प्रस्तुत अष्टविनायक यात्रा या विशेष कार्यक्रमात मी पूजा सावंत सर्व भाविकांचं मनापासून स्वागत करते. काल आपण अष्टविनायक यात्रा पूर्ण केली. यात्रेनंतरचा आजचा 9वा दिवस. खरंच यात्रेनंतर आज अगदी प्रसन्न वाटतंय आणि याला कारणही तेवढंच विशेष आहे. कारण आज आपण दर्शन घेणार आहोत थोर गणेश भक्त श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिराचे. आणि ही समाधी संजीवन समाधी आहे. नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः. शुभानना शुभानना गण गण गणपति गजानना. 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 चतुर्भुजा चतुर्भुजा परशु पुष्पधर प्रबल भुजा. 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 आता आपण श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या समाधीकडे आलो आहोत. काका, श्री मोरया गोसावी हे थोर गणेश भक्त होते आणि त्यांनी इथे संजीवन समाधी घेतली. तर त्यांच्याबद्दल आणि या समाधी मंदिराबद्दल थोडंसं सांगा. मोरया गोसावींचा जन्म माघ वद्य चतुर्थी शके 1297 मोरगाव कऱ्हा नदीच्या पवळी म्हणून तिथं झालेला. आणि या इथे जी घेतलेली दिसते ही त्यांची संजीवन समाधी आहे. ही मार्गशीर्ष वद्य षष्टी शके 1483 सन 1561 ही समाधी म्हणजे त्याला येऊन आज जवळजवळ 451 वर्ष झालेली आहे. आणि ह्या मंदिर परिसरात आणखीन काही समाधी मंदिरं आहेत आणि आम्हाला त्यांच्याबद्दलही माहिती हवी आहे. आता आपण एका समाधी मंदिरासमोर उभे आहोत आणि या मंदिरावर श्री चिंतामणी महाराज थोरले असं लिहिलंय. तर काका, आम्हाला थोडक्यात त्यांच्या इतिहासाबद्दल आणि या वास्तूबद्दल माहिती द्या. थेऊरच्या चिंतामणीने मोरया गोसावींच्या पोटी जन्म घेतलेला आहे म्हणून हे चिंतामणी महाराज त्यांचं नाव आहे. त्यांना
इथे समाधी घ्यायची होती. त्यांच्या वडिलांनी म्हणजे मोरया गोसावींनी देखील जशी जिवंत समाधी घेतली तशी त्यांना जिवंत समाधी घ्यायची होती, परंतु मोरया गोसावींनी त्यांना ती परवानगी दिली नाही, कारण त्यांचं अवतार कार्य पूर्ण व्हायचं होतं. मग त्यांचं इथे दहन झालं, निधन झालं तरी दहन झालं, आणि दहन झाल्यावर दुसऱ्या दिवशी गणपतीची मूर्ती जी आलेली आहे ती इथे आहे. आता आपण पोहोचलोय आणखीन एका समाधी मंदिरासमोर, आणि ही समाधी आहे श्री नारायण महाराज थोरले यांची. काका, यांच्याबद्दल थोडंसं सांगा. नारायण महाराज म्हणजे चिंतामणी महाराजांचे चिरंजीव, म्हणजेच मोरया गोसावींचे नातू. यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज आणि राजाराम यांची कारकीर्द बघितली. पालखी जी सुरू झाली इथली ती मोठ्या प्रमाणात ही नारायण महाराजांच्या काळात सुरू झाली. आणि अशा किती वंशज आहेत ज्यांच्या समाधी या मंदिरात? सात समाधी आहेत तिथे. मोरया गोसावींची सात समाधी आहेत. पहिल्यांदा मोरया गोसावींची ती त्यांची जी आहे ती संजीवन समाधी ज्याला म्हणतात, की त्यांनी इथे जीवन समाधी दिली. त्याच्यानंतर त्यांच्या चिरंजीवाची म्हणजे चिंतामणी महाराजांची, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे मोरया गोसावींचा नातू नारायण महाराज यांची तिसरी, आणि ह्या सभोवती ज्या आहेत त्या आणि आहेत अशा 7 समाधी आहेत. सात म्हणजे मोरया गोसावी सोडून 7 म्हणजे एकूण 8 समाधी आहेत तिथे. 8 समाधी आहेत. धन्यवाद काका, आमच्या झी टॉकीजच्या प्रेक्षकांना अगदी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल झी टॉकीजकडून आणि आमच्या प्रेक्षकांकडून खूप खूप आभार. धन्यवाद. मोरया गोसावींच्या समाधी मंदिराच्या नयनरम्य परिसरात अतिशय प्रसन्न वाटतं. आपण त्यांच्याबद्दल आणखी माहिती जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया थोडीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी टॉकीज प्रस्तुत अष्टविनायक यात्रा. आज आपण श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेतोय, आणि आता आपल्यासोबत आहेत श्री मोरया गोसावी यांचे वंशज आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त श्रीयुत सुरेंद्रदेव महाराज. नमस्कार महाराज, मला तुम्हाला विचारायचं आहे की श्री मोरया गोसावी यांचा जो जीवनपट होता, जीवनकाल होता, त्यावर तुम्ही जर प्रकाश टाकला तर आम्हा प्रेक्षकांना फार आवडेल. मोरया गोसावींचा जीवनपट उलगडायचा म्हणजे साधारणतः 12व्या शतकात जायला लागतं, की त्यांची फॅमिली कर्नाटकातून इथं आली. त्यांचे वडील वामन भट्ट यांनी इथं येऊन पुत्रप्राप्तीसाठी मोरेश्वराकडे ते आले आणि मोरेश्वराची प्रचंड सेवा केली. 2 तप त्यांना पुत्ररत्न झालं नाही, आणि 3ऱ्या प्रयत्नानंतर मोरया गोसावी त्यांच्या पोटी आले. तर मोरया गोसावी मोरेश्वराचे अवतार होते, त्यामुळं साहजिकच त्यांना वेद विद्या हे सगळं कलागुण, नंतर ते योगाचा अभ्यासक होते, ह्या सगळ्या गोष्टी, आणि गणेशाची निस्सीम भक्ती असं त्यांचं स्वरूप होतं. त्यांनी प्रथमतः मोरेश्वराची अतिशय भक्ती केली, आणि त्याच्यानंतर अष्टविनायकाच्या वाऱ्या केल्या, आणि वाऱ्या करताच ते नंतर मोरेश्वराने त्यांना असं दृष्टांत झालं की तू थेऊरला जाऊन तपश्चर्या कर. तर थेऊरला त्यांनी तपश्चर्या केल्या. तिथं 54 दिवस त्यांनी नदीच्या काठी तपश्चर्या केली, आणि तेव्हा त्यांना असा दृष्टांत झाला तू परत मोरगावला जा. मोरगाव परत त्यांना दृष्टांत तू चिंचवडला ये. तर चिंचवडला ते आल्यानंतर पवना नदीच्या काठी किवजाई मंदिर आहे, तो संपूर्ण जंगल भाग होता. त्या जंगल भागात त्यांनी तपश्चर्या केली, आणि त्यावेळेस तिथं अनेक चमत्कार केले. ते चमत्कार केल्यामुळं ते लोकांना माहिती झाले. कुणाला दृष्टी दिली, कुणाच्या जमिनी सुपीक केल्या, अशा पद्धतीने सगळीकडे त्यांची कीर्ती पसरली. कीर्ती पसरल्यानंतर चिंचवडमधले रबडे, भुईर, गावडे, मिरजकर ही मंडळी त्यांना आणायला तिथं गेली की आपण ह्या चिंचवड गावात या. आणि चिंचवड गावात आल्यानंतर मोऱ्याची निस्सीम भक्ती हीच त्यांची हे होती की मोरेश्वराची प्राप्ती करणं, मोरेश्वराचा सेवा करणं. त्यामुळे त्यांनी तिथं आल्यानंतर एक व्रत केलं की दर चतुर्थीला ते पायी मोरया गोसावींची मोरेश्वराची वारी करायची. आणि मोरेश्वराची वारी करता करता ते दर चतुर्थीला चिंचवडून मोरेश्वरला जायचे आणि तिथं तपश्चर्या करायचे आणि मोऱ्याचं दर्शन करायचं. असं अनेक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. एक वर्ष असं आलं की त्यांना त्या वारीला जायला उशीर झाला. मंदिराचं, मोरेश्वराचं मंदिर बंद झालं आणि उशीर झाल्यानंतर त्यांना दर्शन होणं कठीण गेलं. आणि मग त्यांनी तिथंच शमीच्या झाडाखाली, कल्पवृक्ष म्हणतात आज त्या झाडाला, मोरेश्वराच्या देवळात कल्पवृक्षाचं शमीचं झाड आहे, त्याच्या खाली बसून त्यांनी तपश्चर्या चालू केली. तर मोरेश्वर स्वतः बाहेर भेटायला त्यांना बाहेर आला आणि त्यांना म्हणलं आता तू थकला आहेस आणि आता तू उद्या कऱ्हा नदीच्या ठिकाणी गेलास, स्नान करताना तुझ्या हातात माझी तांदळारूप मूर्ती येईल. आता तू काही सारखं इथं येऊन हे करायचं कारण नाही आहे. तर तू ती सकाळी मग मोरया गोसावी तिथे गेले आणि त्यांना ही इथली जी समोर मूर्ती दिसते, मंगलमूर्तीची मूर्ती, ती तांदळारूप मूर्ती ही कऱ्हा नदीमध्ये प्राप्त झाली.
तेव्हा संपूर्ण 33 कोट्यात देवांनी तिथं पुष्पवृष्टी केली, सगळीकडे प्रसन्नता आली आणि त्यावेळेपासून अशी म्हणण्याची प्रथा पडली की मोरया गोसाई दर्शन घेतल्यानंतर मोरया म्हणायचे आणि मंगलमूर्ती त्यांना प्राप्त झाला म्हणून मंगलमूर्ती मोरया, त्यापासून ही वारीची प्रथा पडली. महाराज, गणेशाने श्री मोरया गोसावी यांना एक वर दिला होता, तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. गणेशांनी वर दिला म्हणण्यापेक्षा मोरया गोसाईंनी जेव्हा समाधी घेतली ती संजीवन समाधी, ज्ञानेश्वरांनंतर महाराष्ट्रात ही दुसरी संजीवन समाधी. त्याच्यानंतर चिंतामणी महाराजांचा काळ गेला संपूर्ण आणि त्या काळानंतर त्यांचे नातू नारायण महाराज हे आले. तर मोरया गोसाईंच्या समाधीला एक तिथं जायला मार्ग होता. तर नारायण महाराजांनी कुतूहलाने त्या मार्गाने तिथं जाण्याचा प्रयत्न केला. त्या आतून आवाज आला की 7 पिढ्या मी तुमच्यात राहील, तू हे समाधी उघडायचा प्रयत्न करू नकोस. आणि नंतर त्याच्यावरती पिंड बसवली गेली आणि 7 पिढ्यापर्यंत जर आपण समाध्या पाहतो, हा संपूर्ण मोऱ्याचा अंश, मोरेश्वराचा अंश, हा 7 पिढ्या ह्या देवमंडळीपर्यंत त्या 7 समाध्या ज्या आपण तो 7 सप्तपुरुषांच्या त्या 7 समाध्या आहेत. म्हणून आपल्याला असं दिसतं की चिंचवडला आल्यानंतर अष्टविनायक करायची गरज भासत नाही. ज्यांना कोणाला अष्टविनायक करता येत नाहीत तर चिंचवडला आल्या तर मोरया ह्या 7 समाध्यांचं दर्शन घेतलं तर अष्टविनायकाचं दर्शन प्राप्त होण्याचा वर त्यावेळेस देण्यात आला. ते मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की आज चिंचवड देवस्थानचं जे सामाजिक कार्य आहे त्यामध्ये काय सहकार्य आहे? आपल्याकडे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही तितका हे जाज्वल नाही आहे. तर आमचं हे आत्ताचं जे ट्रस्टी बोर्ड आहे, श्रीभून हत्यासारखे किंवा चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी की कुठल्या मूर्ती वापरात, नंतर वृक्षारोपण अशासारखे मोठमोठे प्रोजेक्ट आम्ही हाती घेतलेले आहेत. आजसुद्धा सिद्धटेकसारख्या दुष्काळी भागात पाण्याचा दुष्काळ आहे, नदीचं पाणी घाण झालं आहे, अशा ठिकाणी चिंचवस्तात विहिरी खोदलेल्या आहेत. म्हणजे लोकांसाठी सामाजिक काम करणं हे आम्ही नुसतंच धार्मिक गोष्टी करत नाही, तर लोकांमध्ये प्रबोधन करण्याचा आम्ही एक काम करतो. धन्यवाद गुरुजी. श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी यांच्याबद्दल इतकी छान आणि सविस्तर माहिती आम्हाला दिल्याबद्दल झी टॉकीज आणि झी टॉकीजच्या सर्व प्रेक्षकांकडून खूप खूप आभार. धन्यवाद.
आज आपण श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेतलं. खरंच आज खूप प्रसन्न वाटतंय. श्री मोरया गोसावी म्हणजे गणेश आणि गणेश म्हणजेच श्री मोरया गोसावी इतकं या दोघांचं नातं घट्ट होतं आणि म्हणूनच आपण म्हणतो मंगलमूर्ती मोरया. आता वेळ झाली निरोप घ्यायची, पण उद्या आपण कुठल्या गणपतीचं दर्शन घेणार आहोत याबाबत उत्सुकता असेलच ना. ह्याचा उलगडा मी उद्या करणार आहे. तोपर्यंत मला आज्ञा द्या. पुन्हा भेटू उद्याच्या विशेष भागात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.